नेमकं हे झाड कशाचं आणि याच्यामध्ये हे एक बियाचं आपण बघू। हे बी लहानपणी आम्ही ह्याचे चांफूल म्हणून उपयोग करायचो, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की तुमच्या भाषेत काय म्हणतात, आमच्याकडे त्याला चांफूलच म्हणतात। असो मित्रांनो, हे झाड याला आमच्याकडे कान्नुला किंवा सायंटिफिक काय नाव आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। साधारणतः मित्रांनो हे 2 ते 3 वर्षाचं झाड झालं आहे। छोटंसं झाड होतं, शाळेमध्ये मिळालं होतं आणि आज त्याचा तुम्ही बुंदा बघू शकता की किती मोठा झाला आहे। खाली पण त्याने मस्तपैकी एक व्यापलं आहे आणि सावली त्याची तुम्ही बघू शकता की इकडे 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 जसजसा सूर्य या दिशेला जाईल तसतशी त्याची सावली इकडे इकडे पडत जाईल। आता हां, हे इकडे बघू शकता की तुम्ही, इकडे आपण हे तोडू एक। मित्रांनो याला काय म्हणतात सायंटिफिक, आणि ह्याचे वेगवेगळे फायदे आहेत। याचे आयुर्वेदिक फायदे आहेत, बरेचसे रोगराई यानं बरं होते। आम्ही जे लावलं होतं तर कशासाठी लावलं होतं की आम्हाला सावलीसाठी उपयोगात पडेल, म्हणजे इकडून हा वाडा आहे गुरांचा आणि बसण्यासाठी सावली, त्यासाठीच आपण हे लावलं होतं। त्याला प्रचंड असे फळं लागलीत। याचा काय उपयोग आहे ते पण कमेंटमध्ये सांगा। तर तुम्ही बघू शकता की जर झाड तुम्ही लावलं, त्याला जर थोडंसं खतपाणी दिलं तर किती चांगल्या पद्धतीने ते मोठं होतं, तुम्हाला सावली देतं आणि फळंसुद्धा देतो। आता वेगवेगळ्या झाडांचे वेगवेगळे फायदे आहेत। जर तुम्ही फळझाडं लावले तर फळझाडं तुम्हाला खाण्यासाठी फळं देतात, बसण्यासाठी उठण्यासाठी सावली देतात आणि ऑक्सिजन तर देताच। आता या झाडाचा तसा उपयोग म्हटला तर याचे सायंटिफिक फायदे, दुसरे जर फायदे, हे कडू आहे आणि लहानपणी आम्ही हे खायचो म्हणजे खाऊन बघायचो, तर हे कडू आहे। याच्यातून मस्त म्हणजे कडू पूर्ण हे निघायचा, त्यामुळे त्याचा सहसा आम्ही काही दुसरा फायदा घेतला नाही। जर अजून तो दुसरा काही फायदा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। तर मग मित्रांनो, आपले जुने सगळे व्हिडिओ बघून घ्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन असाल तर शेअर करायला विसरू नका आणि लवकरच आपण दुसरा असा व्हिडिओ घेऊन येऊ की त्याच्यामध्ये आणखी वेगळं काहीतरी असेल। धन्यवाद मित्रांनो।